हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देहू रोड साठी भरती निघालेली आहे. ही जी भरती असणार आहे गाईज, भारत सरकार रक्षा मंत्रालयाकडून निघणार आहे. छावणी परिषद कार्यालय देहू रोड साठी वॅकेन्सी असणार आहे. इथं जी वॅकेन्सी असणार आहे गाईज, बालवाडी शिक्षक महिलांसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. महिलांसाठी आणि बालवाडी आया आया म्हणजे समजून तुम्हाला लहान मुलं सांभाळ करणार आहे, त्यासाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. इथं इथं तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन इथं मुलाखत द्यायची. मुलाखतीनुसार आपली सिलेक्शन इथं होणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे, कशा प्रकारे आपल्याला जायचं तिथं, कशा प्रकारे काय काय डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे, आपल्याला सॅलरी किती असणार, सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला सुरू करूया या व्हिडिओला. आणि तुम्ही कधी चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी. चला काही सुरू करूया. तर जसं की तुम्ही माझ्या इथं स्क्रीनवर बघू शकता काय, इथं छावणी परिषद कार्यालय देहू रोड साठी वॅकन्सी आहे. इथं भारत सरकार रक्षा मंत्रालयाकडून नजदीक देहू रोड रेल्वे स्टेशन, देवरज छावणी पुणे यासाठी वॅकन्सी असणार. जसं की मी तुम्हाला सांगितलं आता, त्या कार्यालयाचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, इथं वेबसाईट पण दिलेली आहे आणि ईमेल ऍड्रेस पण दिलेला आहे. वर्किंग इंटरव्ह्यू म्हणजे आपल्याला मुलाखतीत इंटरव्ह्यू होणार आहे, डायरेक्ट जागेत सिलेक्शन पण आपलं त्याच प्रोसेसवर होणार आहे, जागच्या जागी. इथं कॉन्स्टोमेट बोर्ड ऑफ देहू रोड खालील पदांसाठी पूर्ण ते कटांतरी आधारावर म्हणजे 6 महिन्यांच्या कालावधीसाठी पात्र उमेदवारांकडे अर्ज मागविण्यात येत आहे. 6 महिन्यांच्या कालावधीसाठी कटांतरी भरती इथं होणार आहे. इथं मुलाखतीची तारीख दिलेली आहे 28/6/2024 म्हणजे 28 जून 2024 साठी. वेळ आहे इथं सकाळी 6 ते 10 पर्यंत. ओके, सकाळी आपल्याला सकाळी सकाळी इथे जायचं, आपल्याला 9 ते 10 पर्यंत असणार आहे. मुलाखतीचं ठिकाण इथं दिलेलं आहे MB कॅम्प शाळा देहू रोड पुणेसाठी. अरे मुलाखतीसाठी आपल्याला मुलाखत सकाळी 10 पासून पुढे. ओके, 9-10 वाजेपासून चालू होणार आहे. इथे दिले पदाचे नाव, पदाची संख्या, किमान पात्रता इथं सगळं दिलेलं आहे. कामाचं स्वरूप वगैरे दिलेलं आहे आणि वयोमर्यादा या इथं आपल्याला सॅलरी वगैरे दिलेलं आहे, आपला पगार आणि कामाची वेळ आपल्याला दिलेलं आहे, इथं सगळं दिलेलं आहे. इथं बालवाडी शिक्षकसाठी इथं भरती असणार आहे. इथं मराठी माध्यमसाठी दोन दोन शिक्षक लागणार आहे. इथं बालवाडी शिक्षक. हिंदी माध्यमसाठी एक शिक्षक लागणार आहे आणि उर्दू माध्यमसाठी एक शिक्षक आणि इंग्रजी माध्यमसाठी 2 शिक्षक. असं टोटल इथं 6 शिक्षकांची भरती होणार आहे बालवाडी शिक्षक. किमान पात्रता आपली 10वी असली पाहिजे. 10वी आपण पास व्हावे, त्याच्यानंतर बालवाडीचा आपला कोर्स हवा शिक्षकीसाठी. बालवाडी शिक्षकसाठी 2 वर्ष म्हणून 2 वर्ष आपला अनुभव असला पाहिजे. ओके, 18 वर्षावरील आपण अप्लाय करू शकता. इथं महिन्याला आपल्याला 6,000 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. कामाची वेळ आपली 2 तास असणार आहे. डेली 2 तास आपल्याला काम करायचं आहे. आणि बालवाडी आहे एकूण 5 भरती, 5 वॅकन्सी असणार आहे, जागा असणार आहे. चौथी उत्तरनं चौथी पास असणं आवश्यक असणार आहे. आपण बालवाडी यांसाठी 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आपल्याला बाळा सांभाळण्याचा. तिथं 18 वर्षावर अप्लाय करू शकता. 4,000 रुपये पगार तुम्हाला मंथली असणार आहे. 2 तास काम असणार आहे रोजचं. तर चांगलं आहे. ज्यांचं चौथी पण शिक्षण झालेलं असेल ते इथं अप्लाय करू शकता. 4,000 रुपये महिन्या काही गावातल्या गावामध्ये तुम्ही कधी त्या ठिकाणचे असाल, तुम्हाला परवडत असेल तर करू शकता. तर शिक्षकांसाठी पण तुम्हाला परवडत असेल तर करू शकता. ओके, ज्या इच्छुक इथं लिहिलेलं आहे, इच्छुक उमेदवाराने मुलाखतीस वेळ छायाचित्र मधले फोटो, प्रमाणपत्र आपले घेऊन जायचे सगळे. मूळ प्रमाणपत्र असेल, लेखी अर्ज सोबत आणावा. मूळ कागदपत्र व अनुभव विषयाचे ज्ञान व मुलाखतीस आधारावर निवड करण्यात येईल असं लिहिलं गेलेलं आहे. इथं कोणत्याही प्रकारची प्रवास भत्ता मिळणार नाही इथं लिहिलं गेलेलं आहे. हीच फक्त होती, एवढंच फक्त इथं अपडेट होती, छोटीशी अपडेट होती. महिलांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुम्हाला काही इच्छुक असाल तर या ऍड्रेसवर तुम्हाला इथं जायचं, इथं सगळं मेन्शन केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती काही. तर महिलांसाठी तर 10वी पास आणि 4थी पास साठी मोस्ट ऑफ वॅकन्सी आहे. तर मराठी बायांसाठी तर या देव रोड साठी आपण अप्लाय करू शकतो, जाऊ शकतो तिथे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू गाईज, बाय बाय, जय महाराष्ट्र.